Then the next topic is American Depository Receipt and the Global Depository Receipt. Now what is this? As we are knowing, in our India, the public company is listed with the share market. Now what is the meaning of share market? As we are knowing that the market is a place where the buying and selling activities are conducted, but the market where only for specific securities are buying and sell. Buy or sell, that market is known as what? Secure stock exchange, or the stock exchange is a place where the various securities are sold or buy, right? So in India, it is two important stock exchange are there. First one is the Bombay Stock Exchange and the National Stock Exchange, and the public company shares are already listed or traded, it means buy or sell, in the Bombay Stock Exchange and National Stock Exchange. As we are knowing that we are adopting the free economic policy, it means the whole world is open to us in as we are buying and selling securities in the India. Same we are, it is sold in the foreign stock exchange also. Which are the foreign stock exchange? Like the New York Stock Exchange, the National Association of the Securities Dealer Automated Courts, right? To list the shares on this stock exchange, company has to comply with the policies of this stock exchange. म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे की मार्केट म्हणजे असं ठिकाण जिथे खरेदी आणि विक्रीचे व्यवहार चालतात. मग स्टॉक एक्सचेंज म्हणजेच काय तर असं मार्केट किंवा असं बाजार की ज्या बाजारामध्ये सिक्युरिटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज या खरेदी किंवा विक्री केल्या जातात, त्यालाच म्हटलं जातं स्टॉक एक्सचेंज. आणि आपल्या भारतामध्ये ज्या काही पब्लिक कंपनीज आहेत त्या सगळ्याचे शेअर्स हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे, म्हणजे तिथे रजिस्टर केलेले आहे, तिथे रेकॉर्ड केलेले आहेत. त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये या कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात. या कंपन्यांच्या ज्या काही सिक्युरिटीज आहेत त्या खरेदी किंवा विक्री केले जातात. पण हे फक्त भारतापुरतं मर्यादित झालं आहे. पण आपण आपली पॉलिसी जी काही आहे ती ओपन टू ऑल केलेली असल्यामुळे आपण आपले शेअर्स म्हणजे भारत आपले शेअर्स भारतामध्ये असणाऱ्या काही कंपन्या, भारतीय देशात असणाऱ्या कंपन्या आपले शेअर्स, आपल्या सिक्युरिटीज हे भारताबाहेर असणाऱ्या स्टॉक एक्सचेंजमध्ये, भारताबाहेर असणाऱ्या स्टॉक मार्केटमध्ये विकू शकतात. तर कोणकोणते असे स्टॉक मार्केट आहेत? तर एक आहे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर ऑटोमेटेड कोर्स, बरोबर. पण या जे काही स्टॉक एक्सचेंज आहे, न्यूयॉर्कचं आहे किंवा दुसरे स्टॉक एक्सचेंज आहे, तिथे जर का भारतातल्या कंपन्यांना आपले शेअर्स विकायचे असतील तर त्यांना त्या स्टॉक मार्केटचे काही नियम पाळावे लागतात, तिथल्या अटी पूर्ण मान्य करावे लागतात, आपले शेअर्स तिथे रजिस्टर करावे लागतात, बरोबर. पण तिथल्या काही द पॉलिसी ऑफ दिस स्टॉक एक्सचेंज आर डिफरंट दॅन पॉलिसीज ऑफ द इंडियन स्टॉक एक्सचेंज. म्हणजेच आपल्या भारतात असणाऱ्या स्टॉक एक्सचेंजपेक्षा तिथल्या स्टॉक एक्सचेंजच्या पॉलिसीज काय आहे? डिफरंट आहे. त्यामुळे भारतातल्या ज्या काही कंपन्या आपल्या शेअर्स या स्टॉक एक्सचेंजमध्ये विकायची इच्छा करतात ते शेअर्स डायरेक्टली ऑन फॉरेन स्टॉक एक्सचेंज गेट लिस्टेड इनडायरेक्टली टू ADR GDR. म्हणजेच ते आपले शेअर या स्टॉकमध्ये विकू शकतात. पण कोणत्या पद्धतीने? तर ADR आणि GDR तर्फे. मग आता ADR आणि GDR म्हणजेच काय? तर इन शॉर्टमध्ये बघा, आपण ADR आणि GDRपर्यंत कसं पोचलो? तर स्टॉक एक्सचेंज म्हणजेच काय? तर स्टॉक एक्सचेंज इज अ प्लेस, असं ठिकाण, असा बाजार की ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री केले जातात, सिक्युरिटीज खरेदी आणि विक्री केले जातात. आणि आपल्या भारतामध्ये असे दोन इम्पॉर्टंट स्टॉक एक्सचेंज आहेत. कोणते आहेत ते? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. पण भारतामध्ये असणाऱ्या कंपन्यांना जर आपले सिक्युरिटीज, आपले शेअर्स बाहेर विकायचे असतील, बाहेरच्या देशात विकायचे असतील, तर असे कोणते स्टॉक एक्सचेंज आहे? तर त्यातलं एक उदाहरण आहे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. पण भारतातल्या स्टॉक एक्सचेंजच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसींपेक्षा या न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज किंवा दुसऱ्या स्टॉक एक्सचेंजच्या पॉलिसीज काय आहे? वेगवेगळ्या आहेत. तर त्यामुळे तिथे आपले भारतीय कंपन्यांचे शेअर्स विकण्यासाठी काय केलं जातं? तर कशा पद्धतीने विकले जातात? तर इनडायरेक्टली ADR आणि GDR यूज करून विकले जातात. मग इन शॉर्ट अँड सिम्पलमध्ये ADR आणि GDR म्हणजे काय? ADR and GDR are the dollar-euro denominated instrument traded in the USA and Europe stock exchange. म्हणजेच काय?
तर आपल्याला माहिती आहे डॉलर आणि युरो हे कॉमन चलन म्हणून जागतिक पातळीवर वापरलं जातं, बरोबर. मग डॉलर आणि युरो ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलेले जे काही इन्स्ट्रुमेंट आहे जे US आणि युरोप स्टॉक एक्सचेंजमध्ये वापरले जातात त्यालाच म्हटलं जातं अमेरिकन डिपॉझिट रिसीट आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट, बरोबर. इंडियन कंपनीज म्हणजे आपल्या भारतातल्या कंपन्या काय करतात, शेअर्स इश्यू करतात. कुठे तर इंटरनॅशनल लेवलवरती जगामध्ये. पण कशा थ्रू करतात तर डिपॉझिटरी म्हणजेच इट इज ॲन एजंट, म्हणजे जगात आणि भारत देशातल्या कंपन्या या दोघांमध्ये दुवा साधणारी व्यक्ती कोण तर डिपॉझिटरी. मग हे डिपॉझिटरी म्हणून काम कोण करतं तर बँक ऑफ न्यूयॉर्क, सिटी ग्रुप अशा काही फॉरेन बँका आहेत, फॉरेन डिपॉझिटरी बँक आहेत ज्या काय करतात भारतातले शेअर्स घेतात आणि भारतीय कंपन्यांना ADR आणि GDR इश्यू करतात. आणि जे कोणी भारताच्या कंपन्यांचे शेअर्स घेत आहेत त्यांना तिकडे दिस डिपॉझिटरी बँक इश्यूज ADR अँड GDR टू द इन्व्हेस्टर अगेन्स्ट दिस शेअर्स. म्हणजे समजा मिस्टर एक्सने भारतीय कंपनीमधले 100 शेअर्स विकत घेतले, बरोबर. आणि मिस्टर एक्स हा न्यूयॉर्कमध्ये राहणारा इन्व्हेस्टर आहे. तर बँक ऑफ न्यूयॉर्क काय करेल त्या मिस्टर एक्सला या 100 शेअर्सच्या कन्व्हर्टेबलमध्ये जे काही ADR असेल अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट ती त्यांना देणार. शेअर्स मिळतील का नाही, पण त्याच्या बदल्यात काय मिळेल ADR. The ADR and GDR represent a fixed numbers of shares. This ADR and GDR then sold to the people in the foreign country. The ADR and GDR traded like regular shares. They are listed on the stock exchange. The price fluctuates depending upon demand and supply. म्हणजेच काय त्याच्या किमती कमी जास्त होत राहतात कशानुसार स्टॉक एक्सचेंजमध्ये असणारी मागणी आणि पुरवठा याच्याचा. दोघंही सारखेच आहे. ADR आणि GDRचा अर्थ सारखाच आहे, फक्त दोघांमध्ये फरक कोणता आहे. जर डिपॉझिटरी रिसीट USA ट्रेड होत असेल तर अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट, आणि जर का ती USA सोडून दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रेडेड होत असेल तर त्याला म्हटलं जाणार आहे GDR. If the depository receipt is traded in USA, it is called American depository receipt, and if it is traded in the country other than USA, it is called a global depository receipt. Non-residents Indian and foreign nationals can invest their money in India by purchasing ADR and GDR. They can buy ADR and GDR using their regular equity trading account. म्हणजेच काय नॉन रेसिडेंट्स इंडियन जे भारतीय नागरिक नाही आहे आणि विदेशातील नागरिक हे दोघंही आपले पैसे भारतातील कंपनीमध्ये गुंतवू शकतात किंवा भारतातील कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतात. कशा थ्रू तर ADR आणि GDR. आणि कशा थ्रू तर डिपॉझिटरी म्हणजेच मिडलमॅन जो भारतीय कंपन्या आणि इन्व्हेस्टर्स यांच्यामधला दुवा आहे. ते काय करतात भारतीय कंपनीचे जे काही शेअर्स असतील त्याच्या कन्वर्टमध्ये जो कोणी इन्व्हेस्टर या भारतीय कंपन्यांच्या शेअर्ससाठी पैसे गुंतवलेल त्याला काय इश्यू करणार ADR आणि GDR. द कंपनी pays the dividend in home currency to the depository bank and the depository bank converts it into currency of investors and pays the dividend. म्हणजेच काय आता समजा USA इन्व्हेस्टरने इंडियन कंपनीचे शेअर्स विकत घेतले त्याला इयरली काय मिळणार आहे डिव्हिडंड. पण भारतीय कंपनी असल्यामुळे डिव्हिडंड कोणत्या स्वरूपात देणार रुपीजमध्ये. USA रुपीज चालतात का नाही, USA काय चालतात तर डॉलर. मग डिपॉझिटरी काय करणार इंडियन कंपनीकडनं रुपीजमध्ये डिव्हिडंड घेणार आणि ते डिव्हिडंड USA इन्व्हेस्टरला कशात कन्वर्ट करून देणार डॉलरमध्ये कन्वर्ट केलं. आणि TDR एक्सचेंज करण्यासाठी म्हणजे ग्लोबल डिपॉझिट ट्रेडेड रिसीटसाठी कोणकोणते स्टॉक एक्सचेंज सांगितलेले आहेत. लंडन स्टॉक एक्सचेंज, लक्झबर्ग स्टॉक एक्सचेंज, देन NASDAQ दुबईमधलं, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आणि हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. So in short and simple we can say that ADR and GDR are the dollar euro denominated instrument traded in the USA and Europe stock exchange. म्हणजेच भारतीय कंपन्यांना आपले शेअर्स जर का जागतिक पातळीवरती विकायचे झाले तर त्यांना कोणाची मदत घ्यावी लागते ADR आणि GDR. Sources of corporate finance till date.
we learn the various types of own sources and the borrowed sources. But in that borrowed, the important part is what? The commercial bank. In that, commercial bank plays an important role for providing the short term and the medium term finance requirements to the business firms, right? Now this commercial banks has a hold these commercial banks are having hold by the RBI. इट मीन्स वॉट? तर आपल्याला माहिती आहे की बँकेचं आपल्या सगळ्यांच्या जीवनात फार इम्पॉर्टंट महत्त्व आहे आणि बिझनेसला तर बँकेची फार गरज असते, कारण बिझनेस ओन फंड्सवरती रन होत नाही, त्याच्याकरता त्याला बोरोड फंड लागतं. आणि बोरोड फंडमध्ये शॉर्ट पिरियड आणि मीडियम पिरियड्ससाठी कमर्शियल बँक हा इम्पॉर्टंट सोर्स आहे किंवा कमर्शियल बँक इम्पॉर्टंट पार्ट आहे. कमर्शियल बँक एक इम्पॉर्टंट रोल पे करतो. कशाकरता? तर कॉर्पोरेट फायनान्स प्रोव्हाइड करण्याकरता बिझनेस हाऊसेसला, बरोबर. आणि कशा पद्धतीने? तर कमर्शियल बँक वेगवेगळ्या पद्धतीच्या डिपॉझिट स्कीम इंट्रोड्यूस करतो, ज्याच्या थ्रू कॉर्पोरेट फायनान्सला ज्या पद्धतीने फायनान्स हवा असेल त्या पद्धतीने तो फायनान्स त्याला मिळवून देता येतो. कमर्शियल बँक असिस्ट द कॉर्पोरेट एंटरप्राइजेस इन व्हेरियस फॉर्म, विच आर दॅट बाय ग्रांटिंग टर्म्स लोन्स टू कंपनीज, by subscribing to shares and debentures of companies, by underwriting the issue of securities of the companies. म्हणजेच काय? ग्रँटिंग लोन म्हणजेच कंपनीला कमर्शियल बँक वेगवेगळ्या कालावधीकरता काय देतं? तर कर्जाच्या स्वरूपात पैसे देते. शेअर्स अँड डिबेंचर्स ऑफ द कंपनीचे जे काही शेअर्स किंवा डिबेंचर्स आहेत ते बऱ्यापैकी कमर्शियल बँक्सतर्फे परचेस केले जातात, सबस्क्राईब केले जातात. अंडररायटिंग द इश्यू ऑफ सिक्युरिटीज म्हणजेच काय? कंपनीने जे काही सिक्युरिटीज मार्केटमध्ये विकायला काढलेल्या आहेत त्या जर विकल्या गेल्या नाही तर ती विकत घेण्याची तयारीसुद्धा कोण दाखवतं? कमर्शियल बँक. सो कमर्शियल बँक ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोव्हाइडिंग द शॉर्ट टर्म फायनान्स. दे आर हॅव्हिंग बिकम प्रायमरी सोर्स ऑफ फायनान्स वर्किंग कॅपिटल ऑफ द बिझनेसचं कॅपिटल वर्किंग म्हणजे रोटेट राहण्याकरता, डे टू डे बेसिसवरती व्यवस्थित चालण्याकरता कोणता सोर्स इम्पॉर्टंट सोर्स आहे? तर कमर्शियल बँक. इन इंडिया प्रायमरी सोर्स ऑफ finance working capital are bank credit and trade credit. So the bank credit is the primary institutional source of finance. In order to obtain the bank credit, it means what? A loan. The borrower needs to submit the information and the documents to the bank. He may also be required to offer some security like the shares, building, plant and machinery, etc. The credit amount provided by the bank is not equal to the value of security offered. It is a certain percentage of the total value of the security. The difference between the value of the security and credit given is termed as a margin. म्हणजेच काय? तर बँक क्रेडिट हे प्रायमरी इन्स्टिट्यूशनल सोर्स आहे. कशाकरता? तर फायनान्स करता. आणि जर का बिझनेसला बँकेकडनं लोन हवं असेल तर त्याकरता त्यांना बरीचशी माहिती किंवा बरेचसे डॉक्युमेंट्स बँकेकडे जमा करावे लागतात. काही वेळेला तर त्यांना आपले ॲसेट ॲज अ सिक्युरिटी म्हणून बँकेकडे ठेवावे लागतात. कोणकोणते? तर शेअर्स आहे, बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी यासारखे. आणि बँक त्यांना त्या सिक्युरिटीवरती काय देते? तर लोन देते. पण समजा जर का कंपनीने 10 लाखाची सिक्युरिटी बँकेकडे ठेवलेली असेल तर बँक पूर्णच्या पूर्ण 10 लाख रुपये लोनच्या स्वरूपात, कर्जाच्या स्वरूपात देत नाही. तर 10 लाखाचे समजा जर का बँकेने 9,50,000 रुपये दिले तर राहिलेले 50,000 जे काही असेल त्याला काय म्हटलं जातं? मार्जिन. त्याला काय म्हणणार आहात? मार्जिन. तर कमर्शियल बँकेतर्फे वेगवेगळ्या स्कीम ऑफर केल्या जातात टू फायनान्स टू द बिझनेस. दॅट स्कीम्स इज ॲज अंडर. See that first one is given overdraft. Now what is the overdraft? As we are knowing that the common man is opening the bank account in the name of what? Saving account, right? What are the rules for the saving account? On day-to-day basis the withdrawal and deposit is not available in the saving account. म्हणजेच काय? तर आपल्याला माहिती आहे बँकेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बँक अकाउंट ओपन करतात. त्यातलं कॉमन जे आपल्याला माहिती आहे त्याला म्हटलं जातं सेविंग अकाउंट. सेविंग अकाउंट कोणासाठी? तर स्मॉल इन्व्हेस्टरसाठी, स्मॉल डे टू डे सेविंग करणाऱ्यांसाठी. काय कोणतं? सेविंग अकाउंट. पण ओव्हरड्राफ्ट अकाउंट overdraft facility is given to the only current account. Who are the current account holder? Businessmen. म्हणजेच
बिझनेसचं नावाने जे काही बँकेमध्ये अकाउंट उघडलं जातं, कंपनीच्या नावाने जे काही बँकेत अकाउंट उघडलं जातं, त्या अकाउंटला म्हटलं जातं करंट अकाउंट, बरोबर. आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी ही फक्त करंट अकाउंटला होल्डरला दिली जाते, बाकी कोणत्याच अकाउंट होल्डरला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली जात नाही. आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय, तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीमध्ये विड्रॉवल म्हणजे कंपनीला हवे तितक्या वेळेला पैसे काढू शकते, डिपॉझिट करू शकते. म्हणजे दिवसा पैसे डे टू डे बेसिसवरती पैसे डिपॉझिट करू शकते, डे टू डे बेसिसवरती पैसे विड्रॉ करू शकते. आणि बँकेतर्फे एक लिमिट दिलं जातं, त्या लिमिटपर्यंत कमी लिमिटपर्यंत पैसे विड्रॉ केले जाऊ शकतात. He is allowed to over on his current account up to the credit limit which is sanctioned by the bank. With this stipulated limit, any number of drawing are permitted. It means what? If suppose is the bank sanctioning the limit is 5 lakh to a company account, right? And suppose if the company needs a more 50,000, it means 5 lakh amount is already withdrawn, and now the company is saying that we are requiring more extra 50,000 amount. So the bank is also giving the permission to withdraw the extra 50,000 amount from their account. It is known as what? Overdraft facility. And repayment can be made whenever required during the time period. It means when the company is having the money, company can repay this amount and the interest is withdrawn on the amount, actual amount withdrawn. It means what? 5 lakh rupees is a amount sanctioned for the overdraft facility, right? And after 5 lakhs the company is extra required 1 lakh rupees, but company is actual withdrawn only 50,000, so the interest will be charged only on 50,000, not on the total amount of rupees 1 lakh, right? Now second scheme is what? Cash credit. As the overdraft facility and cash credit both are having the same functioning, but for the overdraft it is given on the current account, and the cash credit it required the separate account open into the bank. It is also an important and popular form of a commercial finance. This form credit is operated in the same manner as overdraft facility. The borrower can withdraw amount from his cash credit account up to the stipulated limit based on the security margin. It means cash credit is given against pledge or hypothecation of the goods or by providing alternative securities. Interest is charged on outstanding amount borrowed and not on the credit limit sanction. याचाच अर्थ काय? तो ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट फॅसिलिटी सेम आहे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीसाठी बँकेमध्ये करंट अकाउंट असणं गरजेचं आहे, आणि करंट अकाउंट म्हणजे कंपनीच्या नावाने बँकेत उघडलेलं अकाउंट. कॅश क्रेडिटसाठी सेपरेट अकाउंट उघडलं जातं. आणि कॅश क्रेडिट फॅसिलिटी केव्हा दिली जाते? तर कॅश क्रेडिट फॅसिलिटीसाठी कंपनीला बँकेकडे आपल्या काही सिक्युरिटीज तारण म्हणून ठेवावे लागतात, गहाण म्हणून ठेवावे लागतात, की जर का एवढे प्रॉपर्टी आम्ही ठेवतो, किंवा कंपनीचे गुड्स म्हणजे कंपनी समजा मोबाईल कंपनी मॅन्युफॅक्चरिंग असेल तर कंपनीचे गुड्स कोणते झाले? मोबाईल. मग कंपनीला आपले मोबाईल्स गहाण म्हणून किंवा तारण म्हणून बँकेकडे ठेवावे लागतात. आणि याच्यावर इंटरेस्ट कसा चार्ज केला जातो? तर जेवढी अमाऊंट आउटस्टँडिंग असेल तेवढी, म्हणजे समजा 1 लाख रुपये सांगितलेत पण त्यातले फक्त 50,000 वापरले, तर इंटरेस्ट कोणत्या अमाऊंटवर जाणार? फक्त 50,000वरती, राईट. तिसरं फॅसिलिटी आहे कॅश लोन. अंडर दिस द टोटल अमाऊंट ऑफ लोन इज क्रेडिटेड बाय द बँक टू द बॉरोअर अकाउंट. इंटरेस्ट इज पेएबल ऑन ॲक्च्युअल बॅलन्स आउटस्टँडिंग. म्हणजेच काय? तर कंपनीला सपोज 10 लाख रुपीजचं कर्जाची गरज असेल तर बँकेकडनं ॲट अ वन टाईम लमसममध्ये 10 लाख रुपीज अकाउंटला क्रेडिट केले जातात, आणि जोपर्यंत ते पैसे रिपे होत नाही तोपर्यंत तेवढ्या अमाऊंटवरती काय केलं जातं? इंटरेस्ट चार्ज केलं जातं. इट मीन्स इन द फर्स्ट इयर इफ सपोज कंपनी इज रिपे ऑन 1 lakh, इट मीन्स रिमेनिंग अमाऊंट इज हाऊ मच? 9 lakh. सो इंटरेस्ट विल बी चार्ज ऑन 9 lakh, राईट. अँड it is known as what? Cash loan. And discounting of a bill of exchange, as this we already studied in the bookkeeping and accountancy. The chapter name is what? Bill of exchange. Bill of exchange, it means what? The seller receives the bills from the
buyer, right? And he will receive the money after the some time period, or which is the period is mentioned in the bill of exchange, but the seller has the no time to wait till that time. So the seller contact to the bank and tell them that you will collect this money from the buyer, now I required the money. So the bank give them money in before, and after that it will collected from the buyer. This is known as what? Bill of exchange, right? The bank gives money less than the फेस व्हॅल्यू ऑफ द बिल ऑफ एक्सचेंज. म्हणजेच काय, ज्यावेळेस क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतात त्यावेळेस सेलर काय करतो, बायरकडनं लिहून घेतो की तू मला या स्पेसिफिक पिरियडनंतर पैसे देणार आहे, पण सेलरकडे तेवढ्या वेळ थांबायची, सेलरला अर्जंटमध्ये पैसे असतात, त्यामुळे सेलर ते बिलं घेऊन कोणाकडे जातो, बँकेकडे जातो आणि बँकेला सांगतो की मला तितक्या पिरियडनंतर पैसे मिळणार आहे, पण तुम्ही आज द्या. तर बँक काय करते, सपोज 1 लाखाचं बिल असेल तर बँक 1 लाख देणार नाही, बँक किती पैसे देणार, 95,000 देणार. म्हणजे बँकचा बेनिफिट किती झाला, 5,000. आणि पिरियड संपल्यानंतर बँक ते पैसे कोणाकडनं करणार, बायरकडनं. तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. सो इट इज क्लियर दॅट GDR, ADR and the commercial banks in the roles in the financing of a business, right?